त्या संदर्भात वेटलीच जे कंत्राटी कामगार असते आणि कायम कामगार असे 38,000 लोक आणि रिटायर्ड लोकांची संख्या घेतली तर ते 50,000च्या वर जाऊ शकेल. आम्ही बेमुदत आंदोलनाची हाक दिली. प्रश्न असा आहे की ही BST वाचवायची आहे. BSTची जी सेवा आहे मुंबईकर नागरिकांसाठी ती सक्षम करायची आहे. BST कामगार वाचवायचा आहे. त्याच्या पोटापाण्याची लढाई आहे आणि म्हणून ही लढाई आम्ही करतो आहे. आणि BST बिलकुल विकू देणार नाही ही भूमिका BST कामगारांची. आंदोलनाचे स्वरूप कसं? आंदोलनाचं स्वरूप हे जेव्हा आपण आंदोलन म्हणतो तेव्हा काही काळ्या फिती लावून आम्ही काम नाही करू शकत. हे आंदोलन हे निश्चितपणे बस थांबवून वीज पुरवठा जो आहे तो थांबवणार नाही, पण तिथं काम करणारे लोकसुद्धा सहभागी होतील आणि अशा पद्धतीनं काम बंद असं आंदोलन असेल. एकूण किती कामगार याच्यामध्ये सहभागी होतील? जवळजवळ 10,000 निवृत्त कामगार, 15,000 कंत्राटी कामगार आणि 23,000 कायम कामगार हे जवळजवळ 40,000पेक्षा जास्त लोक याच्यात सहभागी. सर, आपल्या अजून संघटना याच्यामध्ये सामील आहेत, त्याच्यामध्ये कोणकोणती संघटना? या कृती समितीमध्ये सर्वपक्षीय युनियन सामील, हे लक्षात घ्या. या संदर्भात कोणाला तुम्ही अल्टिमेटम दिलं का? सरकारसोबत काय बोलणं झालं? आम्ही सरकार असेल त्यातले मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री दोन्ही, त्यानंतर महानगर प्रशासन, महानगरपालिकेचं प्रशासन आणि BST प्रशासन यांना 8 जूनला लेखी पत्र देऊन आमच्याशी चर्चा करा आणि प्रश्न मार्गी निकाली काढा अशी विनंती करणारं पत्र दिलेलं आहे. ज्याच्यामध्ये आम्ही त्यांना सांगितलं की 18 जूनच्या मध्यरात्रीपर्यंत जर मार्ग निघाला नाही तर कामगारांचा आंदोलनाचा मानस आहे आणि हा आंदोलन तीव्र आंदोलन असेल.